नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 3 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतो की आता सुभेदारांच्या घरामध्ये पोलीस आलेले असतात आणि आता सायलीला अरेस्ट करत असतात आणि सगळे सुभेदार मेंबर जे आहेत ना तर ते आता गोंधळ करत असतात की प्लीज सायलीला ना अरेस्ट करू नका म्हणून. आणि सगळेजण ना खूपच हायपर झालेले असतात. प्रेक्षकांना आजचा जो एपिसोड आहे ना तो खरं तर मनाला अगदी निशब्द करून टाकणार आहे. त्यामुळे ना प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तसा छोटासाच आहे आजचा एपिसोड. तर आपण पाहतोय की आता कल्पनाताई रडत असतात आणि म्हणत असतात की अगं सायली हे सगळं काय चाललंय ग, मला नाही बघवत आहे हे सगळं म्हणून. आणि कल्पनाताई खूपच रडतात. आता पूर्णाजी आणि प्रतिभाताई या दोघी सुद्धा ना खूपच रडत असतात. आता अस्मिता म्हणत असते की अहो प्लीज यांना घेऊन जाऊ नकात ना म्हणून, पण पोलीस काही कोणाचंच ऐकत नसतात. आणि आता सगळेजण खूपच रिक्वेस्ट करत असतात पोलिसांना की यांना घेऊन जाऊ नका म्हणून. आणि इतक्यातच बघा सायली ना जोरात ओरडते, बा सायली फक्त थांबा थांबा असं म्हणून ओरडते हा जोरामध्ये. आणि आता अर्जुनकडे बघते आणि म्हणते की अहो तुम्ही ही अरेस्ट थांबवू नाही शकत आहे, माझी होती ती. आता अर्जुन म्हणतो की बायको बॉक्समध्ये मी काही करू शकत नाही, काहीच नाही असं म्हणत असतो. आणि अर्जुनची आता हातबलता जी आहे ना तर ती सायलीच्या लक्षात येते. आणि बघा हा सायली आणि अर्जुनचं प्रेम कसं आहे ना की अर्जुनची हातबलता सायलीला ना एका मिनिटात समजते. आणि आता सायली लगेचच स्वतःच्या मनाची तयारीसुद्धा करते हा अटक करून घेण्यासाठी. आता आपण पाहतो इकडे जेलमधला सीन. इकडे प्रिया जेलमधल्या सगळ्या बायकांकडून आहे ना म्हणत असते की सायलीला आपण इथं आल्यानंतर त्रास द्यायचा. आणि म्हणते पण पहिल्यांदा ती आपल्या इथे येते म्हणल्यानंतर तिचं आपण स्वागत करूया. सांगा बरं कसं तिचं स्वागत करायचं. त्यातली एक महिला कैदी म्हणते तिला ना आपण आल्यानंतर असं सळो की पळू करू ना की तिला कुठे आणि कसं पळायचं हे कळणारच नाही. आपण तिची ना चांगली शाळा घेऊ. प्रिया ताको बाई माझी ताई म्हणून तिचा हातात घेते आणि म्हणते अगं शाळा तर तिची नंतरही घेता येईल, तिचा सगळा तोरा उतरता येईल ना, असं आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि त्या बाईचा हात दाबत असते. आता ती बबडी म्हणते पण नक्की काय करायचं. तर आता प्रिया म्हणते बबडे मला एक गोष्ट सांग की पहिल्यांदा आपल्याकडे जेव्हा एखादा मोठा पाहुणा येतो तेव्हा आपण कशा टाळ्या वाजवतो सांग. आता ना ती बबडी टाळ्या वाजून दाखवते. तर प्रिया म्हणते असं करतो का गं बाळा आपण नाही ना. आणि सगळ्यांना म्हणते लहान आहे होती. आणि बघा स्वतःच टाळ्या वाजवून दाखवते 1 2 3 1 2 3 आणि पुन्हा 1 2 3 म्हणजे एकदा ना 3 टाळ्या वाजवायच्या असं ना प्रिया सगळ्यांना सांगत असते. त्यातल्या एका बाईला म्हणते बघते काय माझ्या थोबड्याकडे, चल टाळ्या वाजवून दाखव. आणि इतकी वेड्यासारखी अक्षरशः सगळ्या बायकांना ना टाळ्याच वाजवायला लावत असते. प्रियाना सध्या बिथरलेली दाखवली की सायली येणार या आनंदाने ना खरंच प्रिया बिथरून ना वेड्यासारखी वागत असते. पण इकडे सायली म्हणत असते पूर्णाजी आई बाबा पोलीस आहेत ना त्यांचं काम करत आहेत तर ते प्लीज करू दे. बघा सायलीला खूप बळ आलेलं असते कारण आता इथे ना अर्जुन हातबल पडलाय म्हणून. सायली पुढे म्हणते सुभेदार या आधीही कधी कायद्याच्या आड आले नाहीत आणि यापुढेही कधी येणार नाहीत. सायली आज ना खूपच समंजस आहे आणि अतिशय धैर्याने या सगळ्या प्रसंगाला सामोरी जाते. आता इन्स्पेक्टर म्हणतात की त्या महिला कॉन्स्टेबलला म्हणतात की पटकन ना आता सायलीला बेड्या घाला म्हणून. आणि आता बघा सायलीला बेड्या घालत असतात. आता सायली पुढे येते आणि हात पुढे करते. बापरे हा सीन आहे ना अतिशय ना हृदय पिळून टाकणार आहे सुभेदारांसाठी. आणि आता त्यांनी हात पुढे केल्यानंतर प्रतिमा त्यानंतर कल्पनाताई, प्रतापराव, अर्जुन, अश्विन, चैतन्य सगळ्यांनाच, अस्मिता तर एकसारखी रडत असते. कोरोनाचं ना हे सगळं हा सीन आहे ना म्हणजे बघण्यासाठी ना तो आवडतच नसतो. आता सगळेजण बघतात. तर आता सायलीच्या हातामध्ये बेड्या घालतात. अर्जुनचं ना आपण पाहतोय अर्जुनला तर ना अतिशय हेल्पलेस वाटत असतं आणि बिचारांना खूप वाईट वाटत असतं. आणि सगळेजण सुभेदार आहेत ना पूर्ण फॅमिलीच्या आनंदावरती या प्रियामुळे ना विरजन पडलेलं असतं. आता फायनली या सायलीच्या हातामध्ये बेड्या पडल्यात हे दृश्य जेव्हा या पूर्णाजी पाहतात तेव्हा ना त्यांना चक्कर येते. आता सगळेजण त्यांना सावरायला लागतात आणि अर्जुन आणि सायली हे सगळं फक्त बघत असतात. बिचारांना खूपच दुःख होत असतं. प्रेक्षकांना आजचा भाग खूप जबरदस्त आहे त्यामुळे प्लीज तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात इन्स्पेक्टर अहो आमच्या पूर्णाची तब्येतसुद्धा बिघडली, प्लीज अहो तुम्ही आता तरी थांबा ना, सायलीला लगेच नका ना तुम्ही अटक करू असं ना आता रिक्वेस्ट करायला लागतात कल्पनाताई. आता इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा मला ना संकटात टाकू नका अर्जुन सर, तुम्हाला तर माहिती नाही की मी आता नाही थांबू शकत म्हणून. आता अर्जुन ना खाली मान घालून उभा राहतो आणि सायलीच्या हातामध्ये ना इन्स्पेक्टर अजूनही बेड्याच घालत असतात म्हणजे त्या महिला इन्स्पेक्टर. आणि प्रतिमा त्या आणि कल्पना हे सगळं तिचे हात बघून सायलीची ना खूप रडत असतात. ज्या हातांचा सोहळा करायचा असतो आज त्या हातावरती बेड्या पडलेल्या असतात. आणि हा सीन जेव्हा सगळी सुभेदार फॅमिली बघतात ना तेव्हा त्यांना खरंच खूप वाईट वाटतं. आणि आपण पाहतो आता सायलीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. आता आपण पाहतो इतक्यातच आहे ना अश्विनच्या मोबाईलवरती एक नोटिफिकेशन येतात. अश्विन ते उघडून बघतो तर त्यात असतं की
आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार अल्पवयीन मुलींच्या तस्करीच्या आरोपाखाली मिस सायली सुभेदार यांना अटक करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता लाईव्ह. असं ना असा मेसेज आलेला असतो. अश्विन म्हणतो, अर्जुन दादा, सायली बहिणीला अटक झाल्याची बातमी लगेचच व्हायरल पण झाली. अश्विनला तर काही समजतच नाही. अरे इतक्या फास्ट आहे, अजून पोलीस सुद्धा घराच्या बाहेर गेले नाहीत. आणि आता अश्विन म्हणतो की अरे हे सगळं बाहेर कसं काय कळलं सगळ्यांना, म्हणून सगळ्या सुभेदारांना आश्चर्य वाटायला लागतो, खास करून अर्जुन आणि चैतन्यला. चैतन्य म्हणतो की मला सुद्धा ना मीडियाचा मेसेज आलाय म्हणून, असं चैतन्य म्हणतो. आता अस्मिता म्हणते मला सुद्धा आलेत मेसेज, आणि सगळ्या सुभेदारांना मेसेज आलेले असतात. आता आपण पाहतो इतक्यात श्वेताचं लक्ष तर संपूर्णपणे तिच्या मोबाईलवरतीच असतं. आता लगेचच ते इन्स्पेक्टर निकम म्हणतात, इन्स्पेक्टर चला सायली सुभेदार यांना घेऊन चला म्हणून. असं म्हणल्यानंतर सगळेजण त्या इन्स्पेक्टरांकडे बघायलाच लागतात की आता फायनली सायली जेलमध्ये जाणार. आणि हा धक्का काय अर्जुनला सहन होत नसतो. आणि बघा इथून पुढे ना अर्जुनची अवस्था ना अतिशय बिकट दाखवली प्रेक्षकांनो. आता आपण पाहतोय की आता ती कॉन्स्टेबल आहे ना सायलीला अक्षरशः हाताला धरून ना खिचून घेऊन जाते, आणि अर्जुनला हे सगळं बघावं लागते. याचं खूप वाईट वाटत असतं. आणि आपण जो प्रोमोमध्ये सीन पाहिला ना तोच सीन आपण इथे पाहतोय. आणि हा ना इथे बराच वेळ दाखवलेला आहे, म्युझिक वगैरे. आता ते सगळे सायलीला सुभेदारांच्या घराच्या बाहेर आणतात. तिथे खूप सारे पत्रकार वगैरे असतात, पाऊस येत असतो, सगळे रेनकोटमध्ये वगैरे असतात. आणि आता तिथे काही पत्रकार येतात, पोलीस त्यांना अडवत असतात. त्यानंतर पत्रकार बरेच आहेत ना असे सायलीला आणि अर्जुनला प्रश्न विचारतात की तुम्ही लहान मुलींची तस्करी करताय, यामध्ये मधुभाऊसुद्धा सामील आहेत का, तुम्ही स्वतः एक आई होणार आहात तरीसुद्धा तुम्ही हे सगळं करताय, हे तुम्हाला शोभतं का, असे अनेक प्रश्न ना सायलीला विचारले जातात. आणि अर्जुन आणि सगळी सुभेदार फॅमिली या सगळ्यातून ना सायलीला प्रोटेक्शन देत असतात. पण बघा तरीसुद्धा ना सगळी सुभेदार फॅमिली आज पावसात चिंब भिजलेली दाखवली. आणि फायनली सायलीला ना आता पोलिसांच्या व्हॅनमध्ये असं बसवलं जातं. आणि व्हॅनमध्ये बसवताना अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांचे हात आहेत ना हातामध्येच असतात, आणि फक्त सायली अर्जुन एकमेकांकडे बघत असतात. आणि सगळी सुभेदार फॅमिली ना सायलीला पाठीमागून सपोर्ट करत असते. बापरे, सायलीची अवस्था जी काही होती ना ते बघून सुभेदारांच्या पायाखालची आज जमीन सरकलेली दाखवली आहे. आता पत्रकार मागून ओरडत असतात, हे नक्की सगळं खरं आहे की खोटं आहे ते आम्हाला कळायलाच हवं. अर्जुन म्हणत असतो मागे व्हा, तुम्ही सगळेजण मागे व्हा म्हणून अर्जुन सगळ्या पत्रकारांना पाठीमागे ढकलत असतो. आणि आता सायलीच्या पुढे ना तिला प्रोटेक्शन देण्यासाठी उभा असतो. आणि अर्जुनचं संपूर्ण लक्ष फक्त सायलीकडे असतं आणि सायलीचं अर्जुनकडे. आणि जी काही परिस्थिती या सुभेदारांवरती ओढवली ना, खरंच प्रेक्षकांना अशी वेळ ना अगदी दुश्मनावर सुद्धा येऊ नये. आणि या सगळ्या परिस्थितीचा ना आता हे सचिन, राकेश, महिपत, प्रिया आणि नागराज हे सगळे जणांना फायदा घेऊन तिकडे हसत असतात. हे आपण आता पुढे बघणारच आहोत. त्यासाठी ना प्लीज व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघत राहा. आपण आता पुढे पाहतोय सायलीला गाडीमध्ये नेत असताना अर्जुन म्हणत असतो की सायली तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे, मी लगेच येतोय तुझ्या पाठीमागे म्हणून. आणि सायली खूप रडत असते. शेवटी अर्जुन आणि सायलीचे एकमेकांच्या हातातून सुटतात. आणि आता सायलीला गाडीमध्ये बसवलं जातं पोलीस व्हॅनमध्ये. आणि आता दरवाजा बंद होतो आणि तिथून पुढे सायलीला अटक होते. आपण पाहतो की आता सायलीला अटक झालेली असते. सायली आता गाडीमध्ये असते आणि आता ती गाडी चालू होते, तर बाहेरून अर्जुनने त्या काचेवरती हात ठेवलेला असतो आणि आतून ना सायलीने हात ठेवलेला असतो. हे दृश्य आहे ना खरंच खूपच मनाला ना यातना देणार आहे. आणि आता ती गाडी स्टार्ट होते आणि आता तिथून ती पोलीस स्टेशनला गाडी निघून जाते. आपण पाहतो इकडे आश्रमातला सीन. मधुभाऊ म्हणत असतात की जावई बापू अजून यायला हवे होते, जावई बापू आले म्हणजे ते नक्कीच मुलींना शोधून काढतील. आणि इकडे कुसुमताई ना गौरीला म्हणत असते ये बाळा ये इकडे, मी तुला भरवते म्हणून. आता ती गौरी म्हणत असते की सायलीताई कुठे आहे. आणि आता कुसुमला काय उत्तर द्यावं कळत नसतं, तर ती म्हणते अगं सायलीताईला बाळ होणार आहे ना, मग तिच्या घरी ना कार्यक्रम आहे म्हणून आहे ना, ती आता नाही येऊ शकत, ती उद्या येईल बाळा हा म्हणून. आणि ती गौरी म्हणत असते की नाही मला सायलीताईच पाहिजे, मला ना तिच्याच हातून खायचंय. ते काका म्हणतात असं नाही करायचं बाळा. आता सोम्या म्हणतो अगं बाळा आम्ही सुद्धा जेवतोय ना, मग तू पण जेव हां. आता गौरी ऐकतच नसते. गौरी म्हणत असते की नाही मला सायलीताईच पाहिजे. आता तो दुसरा मुलगा म्हणतो मी भरवू का तुला, पण गौरी खूपच हट्ट करायला लागते की मला सायलीताईच पाहिजे म्हणून. इतक्यातच मधुभाऊ आतमध्ये येतात आणि म्हणतात कुसुम मी काय म्हणतो, तू एक काम कर, तू सायलीला फोन कर आणि बोलावून घे. हे बघ जावई बापू आता इकडे यायला निघालेच असतील ना, मला ना त्या सायलीचं ना डोळ्या जेवणात काही लक्ष लागणार नाही, तर तू तिला इथेच बोलवून घे, त्याशिवाय ना ही गौरीसुद्धा जेवणार नाही, बोलाव बरं तिला. असं म्हणल्यानंतर कुसुम म्हणते हो मी सांगते हां तिला. म्हणून काय करते कुसुम ते लगेचच फोन लावते त्या श्वेताला. आणि बघा आता पहिल्यांदा तर अर्जुन सायली दोघेही फोन उचलत नसतात आणि त्यामुळे कुसुमताई ना आता या श्वेताला फोन लावते. आता बघा ही श्वेता किती डेंजर आहे ते आपण पाहतोय. आता सुभेदारांच्या घरातला सीन. आता इकडे सगळे सुभेदार फॅमिली ना देवासमोर हात जोडून उभे असतात. म्हणजेच कल्पनाताई आणि प्रतिमाताई यांनी देवसुद्धा पाण्यात ठेवलेले असतात. प्रतिमाता म्हणत असतात की दिवाई माझी लेक मला आत्ताच तर भेटली होती ग, आणि मग तू तिच्या बाबतीत इतकी निष्ठूर का झालीस ग, माझ्या सायलीने काही नाही केलं ग सांग बरं, तरीसुद्धा तू तिच्याशी आणि तिच्या बाळाशी असं का वागतेस ग, तो का इतके हाल करतेस ग त्यांचे म्हणून. असं प्रतिमा त्या दिव्यासमोर हात जोडून खूप रडत असतात. कल्पनाताई पण हात जोडून खूप रडत असतात आणि म्हणत असतात की दिवाई अगं
सायलीसारख्या गुणी मुलीवरती तू इतके घाणेरडे आरोप कसे काय होऊ दिलेस ग? अगं तुला काहीच कसं काय वाटलं नाही का हे सगळं करताना? आणि पुढे म्हणते की गणपती बाप्पा, सायलीची तुमच्यावरती किती श्रद्धा आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना, आणि तर सुद्धा तुम्ही तिच्या बाबतीत असं करू दिलं. आता काही करा आणि सायलीला ना या सगळ्यातून सोडवा, असं या कल्पनाताई हात जोडून म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की जोपर्यंत सायली घरी परत येत नाही ना तोपर्यंत आम्ही तुम्हाला पाण्यातून बाहेर काढणारच नाही आहोत, असंही कल्पनाताई म्हणत असतात. आणि दोघीजणी सुद्धा खूप रडत असतात. आता प्रतापराव तिथेच डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि अश्विन सुद्धा तिथेच उभारलेला असतो. आपण पाहतोय आणि अस्मिता तिथंच उभारून रडत असते आणि म्हणत असते की प्लीज प्लीज तुम्ही दोघीजणी सुद्धा शांत व्हा बरं, अगं किती रडताय म्हणून. आणि नाही आणि अस्मिता म्हणते आणि अर्जुन आहे ना, तो करेल ना काहीतरी, प्लीज तुम्ही रडू नका बरं, प्लीज शांत व्हा म्हणून. पण या दोघी काही ऐकतच नाही. इतक्यातच ना तिथे श्वेता येते. आता श्वेता आली की प्रतापराव म्हणतात पोरनाई कशी आहे आता? ती श्वेता म्हणते हो झोप लागली त्यांना आता, मग अशी अश्विन दादांनी झोपीची गोळी दिली होती ना म्हणून त्यांना आता शांत झोप लागली म्हणून. आता असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात किती आनंदात होतो आपण, हे सगळं अचानक काय घडले ना काही कळतच नाहीये असं प्रतापराव म्हणायला लागतात. आता अश्विन जातो प्रतापरावांकडे आणि त्यांना म्हणत असतो की डॅड डोंट वरी, सगळं काही शांत होईल. तुम्ही जर का असा धीर सोडलात ना तर आमचं कसं होईल? उलट आपण सगळ्यांनी दादा आणि सायली वहिनीच्या पाठीशी आता खंबीरपणे उभं राहायलाच हवं म्हणून. इतक्यातच आहे ना श्वेताला फोन येतो आणि श्वेता म्हणते अरे सचिनचा कॉल, म्हणजे आता मला इथं आणि आश्रमात घडलेली कुसुमताईचा फोन आहे, सॉरी, तर आता इथं घडलेली गुड न्यूज आहे ना तर कुसुमताईला देता येईल असं श्वेता म्हणते. आणि आता मोठ्या आवाजात म्हणते कुसुमताईचा फोन आहे म्हणून साऊंड ऑन करते. इकडून कुसुमताई म्हणते अगं सायलीचा फोन बंद आहे, चैतन्य आणि अर्जुन सर फोन उचलत नाही आहेत, ते तर यायला निघालीत की नाहीत म्हणून. हॅलो श्वेता, अगं मी काय बोलते, अगं बोल ना काहीतरी. आता बघा हे श्वेताने ना मुद्दाम साऊंड ऑन करून ठेवलेला असतो. श्वेता म्हणते कुसुमताई आता मी जे काही सांगते ना ते प्लीज नीट ऐक आणि हे बघ प्लीज त्रास करून घेऊ नकोस. आता कुसुमताई म्हणते अगं हे बाई बोलशील का, आधीच तर मुलींच्या काळजीमुळे ना माझा जीव थाऱ्यावरती नाहीये. श्वेता म्हणते कुसुमताई, अगो कुसुमताई आपल्या सायलीला अटक झाली ग. आता असं म्हणल्यानंतर कुसुमताईंना काहीच समजत नाही. कुसुमताई एकदम धाडकन उभीच राहते ना. श्वेता म्हणते अगं आपल्या आश्रमातल्या अल्पवयीन मुलींच्या तस्करीचा आरोप केलाय ग लोकांनी तिच्यावरती आणि त्यामुळे तिला अटक झाली आहे. काय होऊन बसलंय ग हे सगळं कुसुमताई, आता आपण काय करणार आहोत ग, असंही श्वेता मरुणांना रडायला लागते. आणि हे सगळं प्रतापराव हे ते सगळं ऐकत असताना आता त्यांना तर आणखीनच दुःख होतं. इकडं कुसुमताई काय म्हणून उभा राहते आणि तिच्या हातातून ना फोन खाली पडतो. मधुभाऊ म्हणतात कुसुम, अगं हे कुसुम काय झालं? आता कुसुम सांगायला लागते की सायलीला अटक झाली म्हणून. आता असं म्हणल्यानंतर मधुभाऊ आणि त्या काकांना सुद्धा खूप शॉक होतं. हां, मधुभाऊ म्हणतात की नाही नाही असं होणं शक्यच नाही. कुसुमताई म्हणते हो सायलीला लहान मुलींच्या तस्करीसाठी अटक झाली आहे म्हणून आणि पोलीस तिला घेऊन गेलेत म्हणून. आता मधुभाऊ खूप रडायला लागतात आणि म्हणतात सौबाळ, माझं सौबाळ आणि लहान मुलांची तस्करी, नाही 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 हे शक्य नाही आहे, हे शक्य नाही आहे. आता ते काका म्हणतात असं कसं होईल, ती श्वेता काहीतरी चुकीचं बोलत असेल. आता ती गौरीसुद्धा जोरजोरात रडायला लागते ना. आता तो सोम्या आणि तो दुसरा मुलगा त्या गौरीला सावरतात, पण इकडे कुसुम पण खूप रडत असते आणि सगळ्यांचीच अवस्था अतिशय बिकट झालेली असते. आणि तो सोम्या म्हणत असतो की गौरी अगं तू काळजी करू नकोस, काही नाही झालं आपल्या सायल्या त्याला, हे सगळं खोटं आहे. कारण ती गौरीने पोलिसांचं नाव ऐकलं ना किती रडत असते. कुसुम म्हणत असते मधू आपल्याला तिकडे गेल्याशिवाय ना काही समजणार नाही. आणि पुन्हा फोन खाली पडलेला हातात घेते आणि म्हणते हॅलो हॅलो श्वेता, हे बघ आम्ही ना आता लगेचच तिकडे येतोय हां, असं म्हणून आता फोन ठेवून टाकते. मधुभाऊ म्हणतात की माझ्या सौबाळाच्या बाबतीत असं कसं काय होऊ शकतं आणि आपल्या आश्रमातल्या मुली या अल्पवयीन नाही आहेत ग, असं मधुभाऊ म्हणत असतात. आणि आता आपण सीन पाहतोय तो म्हणजे इकडे महिपतचा. आता टी व्हीवरती सायलीला अरेस्ट होण्याचा संपूर्ण थरार हे महिपत, राकेश आणि सचिन हे तिघंजण बघत असतात. आणि बघा राकेश नागराजला आणि सचिन प्रियाला व्हिडिओ कॉलद्वारे, हे दोघंजण जेलमध्ये असतात नागराज आणि प्रिया, आणि त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे सचिन आणि हा राकेश दोघेजण सुद्धा ना लाईव्ह सगळं दाखवत असतात की सायलीला कशी अटक झाली, पत्रकार तिथे कसे पोहोचले होते, पावसात सायलीला कसं गाडीत घातलं झालं, हे सगळं थरार आहे ना हा नागराज आणि ही प्रिया हे दोघंजण मोबाईलवरती लाईव्ह बघत असतात. कारण महिपतने टी व्ही लावलेला असतो आणि महिपत तर आनंदाने उड्या मारत असतो हे सगळं टी व्हीवरती सीन बघून. आणि ना हे तिघंजण अक्षरशः नाचत असतात. महिपत म्हणतो अरे तुम्ही माझ्या तोंड्याकडं काय बघताय, चला नाचा आणि आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, असं म्हणून आहे ना हा महिपत, सचिन आणि राकेश तिघंजण सुद्धा ना खूप वेळ डान्स करताना आपल्याला दाखवलेत. महिपत अगदी शॅम्पेन उडवून नाचत असतो, इकडे प्रिया खूप हसत असते आणि तिकडे नागराज सुद्धा हसत असतो.
आपण पाहतोय आता सचिन म्हणत असतो याचसाठी केला होता सर्व अट्टाहास, असा हा सचिन म्हणत असतो आणि महिपत त्याला यस म्हणत असतो. सचिन पुढे म्हणतो अर्जुन आणि सायलीला असं उद्ध्वस्त झालेलं बघण्यासाठी ना मी अक्षरशः तडफडत होतो. आता ही गरोदर सायली तुरुंगामध्ये ना तडफडेल आणि आता तिचा नवरा आणि तिच्या बाळाचा बाप तुरुंगाच्या बाहेर तडफडेल, असा हा सचिन म्हणत असतो. आणि बापरे भयंकर हे सगळं हसत असतात. इकडे राकेश म्हणतो पप्पा तुम्ही खुश आहात ना, हे सगळं ना मी तुमच्यासाठी केले. तर नागराज म्हणतो अरे खुश म्हणजे काय, सॉलिड खुश झालोय मी. आणि पुढे म्हणतो की सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरावरती जो काही दुःखाचा डोंगर कोसळलाय ना, त्यामुळे ना मला असं इतकं गार गार वाटतंय, असं एसीत बसल्यासारखं वाटतंय, असा नागराज म्हणायला लागतो. आता महिपत म्हणतो अरे माझ्या पोरीचं तर एक साधं स्वप्न होतं, तिला एक रिसॉर्ट टाकायचं होतं, पण हा अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार अरे हे काहीच होऊ दिलं नाही, असं म्हणायला लागतो. पुढे महिपत म्हणतो माझ्या पोरीला तोंड लपवत फिरावं लागतंय, पण त्याची शिक्षा तिला भोगावी तर लागणारच का नाही, हे लागणार का नाही मग, असं सगळेजण होय मरून येत ना, आता पुन्हा डान्स करायला लागतात. आता पुढे महिपत म्हणतो त्या सायली सुभेदारला सायली सुभेदारला जर का अरेस्ट करताना मी तिथं असतो ना तर लई मजा आली असती. राकेश म्हणतो अण्णा न्यूज चॅनल बघा ना, न्यूज चॅनल सगळीकडे सायलीचंच थोबाड दिसतंय, त्याशिवाय त्याने आपल्याला जे काही व्हिडिओ टाकले होते ना त्याच्यामध्ये बघा सगळे सुभेदार नुसते पॅनिक झालेत, सगळे वेडे झालेत वेडे. आणि आता सचिन म्हणतो की अण्णा बघा ते अर्जुन आणि सायली आणि त्यांच्या घरचे कसे पोलिसांकडे भिका मागतायत, प्लीज आमच्या सायलीला सोडा हो, आमच्या सायलीला जाऊ देऊ नका हो, तिने काही केलं नाही हो, ती गरोदर आहे हो, कसे भीक मागतायत, असं म्हणून सचिन सगळी खिल्ली उडून हसवत असतो. आणि आता सचिन म्हणतो प्रिया अगं तू काहीच का बोलत नाही आहेस, तर प्रिया म्हणते मला जे काही करायचं होतं ते ऑलरेडी करून झालंय माझं आता म्हणून. आणि पुढे म्हणते आता बोलू नकोस, मी शब्द कशाला वाया घालू नाही का. आणि पुढे प्रिया म्हणते पण मी अगोदर जे काही सांगितलं होतं ना तर ते पुढेही नीट लक्षात ठेवा तुम्ही म्हणून. आता सचिन म्हणतो की काय, तर प्रिया म्हणते की जेव्हा जेव्हा आपण 5 माणसं एकत्र येऊ ना तेव्हा तेव्हा आपला शत्रू हा जमिनीत गाडलाच जाईल, ही गोष्ट आहे ना तुम्ही अजिबात कुणीही विसरू नका. आणि नागराज महिपत राकेश हे सगळेजण ऐकतात. आणि आता महिपत म्हणतो 113% करेक्ट आहे हे. आणि पुढे प्रिया म्हणते आणि आपल्या त्या दुश्मनावरती त्याची माते टाकणारी त्याचीच माणसं असतील, असंही प्रिया म्हणत असताना ठरलं. तर मग आजचा भागाने इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहतोय ती कॉन्स्टेबल म्हणते सायलीला हे घे साडी बदल आणि ते दागिने काढून दे मला म्हणून. आणि सायली दागिने काढून देत असते आणि हे सगळं प्रिया बघते आणि म्हणते की सायली तू मला खूप रडवलेस ना, प्रत्येक वेळेला माझ्या हातातोंडाशी आलेला घास तू हिरावून घेतलायस, त्यामुळे तुला इथून पुढे मरेपर्यंत तू फक्त आणि फक्त रडत राहशील सायली, हेच मी बघत राहीन, असं ही सगळी प्रिया उद्याच्या भागात बोलणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेली रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर.